ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपण येऊया फॉर्म नंबर 3 वर. तिसरा फॉर्म कोणता आहे? व्हीसीडीसी यूसीडीसी निरीक्षण. निरीक्षण म्हणजे काय आहे? मॉनिटरिंग. तर एकदा बाळ व्हीसीडीसी मध्ये किंवा युसीडीसी मध्ये एनरोल झालं, एनरोल झाल्यानंतर दर 15 दिवसाला आपण त्याचं निरीक्षण करतोय. ठीक आहे, फॉलोअप करतोय. तर दर 15 दिवसाला फॉलोअप करणारे हे सगळे बाळक आहेत. तर ज्या दिवशी एनरोलमेंट झालंय त्याच्यापासून काही दिवसानंतर एनरोलमेंट फॉलोअप सुरू होतो. म्हणजे समजा बीसीडीसी मध्ये एनरोलमेंट 22 तारखेला आज झालं, समजा 23 तारखेला झालं, तर 7 दिवसानंतर तो फॉर्म उघडतो. त्यामुळे यामध्ये सगळे फॉर्म ओपन नाही दिसणार तुम्हाला. आता बघा, आता मगाशी आपण सुमितचं भरलं. ठीक आहे, 21 जूनला त्याचं एनरोलमेंट झालंय, तर हे मॉनिटरिंग 28 जूनला उघडणार, 7 दिवसानंतर. जसं शिवांशचं आपण भरलं होतं, 22 तारखेचं भरलं त्याचं, तर हे 29 तारखेला उघडणार. अरहानचं आपण भरलं होतं 22 तारखेला, त्याचं पण भरलं, तर ते 29 तारखेला बनणार. ज्यांच्या मुलांचे ऍडमिशन 22ला झाले, 7 दिवसानंतर हे ओपन होणार. ठीक आहे. तर काही जणांची आम्ही डमी डाटा म्हणून आधीपासून टाकून ठेवलंय, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायला सोपं जावं. तर हे ॲरिस्टन म्हणून आहे. ठीक आहे. तर 4 जुलैला ह्याची व्हीसीडीसी चालू झाली होती. तर हा दुसरा आठवडा आहे. तर याचं मॉनिटरिंग आज आपण करू शकतो. मॉनिटरिंगवर क्लिक केलं मी. तर निरीक्षण फॉर्म मध्ये काय आहे? बेसिकली फॉलोअप फॉर्म आहे. दर 15 दिवसाला आपल्याला व्हिजिट करून हा भरायचा आहे. तर निरीक्षणची तारीख काय आहे, कोणत्या दिवशी आपण ह्याचं फॉलोअप केलेलं आहे ते टाकायचं. मूल व्हीसीडीसी युसीडीसी मध्ये उपचारासाठी उपस्थित होते का? नियमितप्रमाणे उपस्थित आहे, अनियमितपणे उपस्थित आहे, मध्येच सोडले किंवा मूल उपस्थित नाही आहे, किंवा सोडण्यात आले म्हणजे डिस्चार्ज झाला. तर सोडण्यात आले मध्ये वी शुड पुट इन ब्रॅकेट डिस्चार्ज, कॉमनली युज्ड वर्ड. तर मूल नियमितपणे उपस्थित आहे असं टाकलं मी. तर ईडीएनएफचं सेवन व्यवस्थित करतं का? होय. मुलाचे सध्याचे वजन किती आहे? तर वजन टाकायचे बालकाचे. ठीक आहे, बालकाचे आता समजा 12.1 आहे. मुलाची उंची किती आहे? तर 120 आहे. त्याची उंची टाकली. कुपोषणाची स्थिती सॅम. ठीक आहे, हा मुलगा सॅम आहे. कृपया व्हीसीडीसी नोंदणी आणि निरीक्षण सुरू ठेवा. रेफरल स्टेटस नोट रेफरल नीडेड. निरीक्षण सेव्ह कर. ठीक आहे, हे झालं आपलं सिंपल वालं होतं. हे आणखीन एक कॉम्प्लिकेटेड करूया. जोविन म्हणून आहे. तर ह्याचं निरीक्षणाची स्थिती, तारीख कालची भरली आपण. तर हे अनियमितपणे उपस्थित आहे. ठीक आहे. ईडीएफ निर्धारित प्रमाणात सेवन करत आहे का? हो, करत आहे. मुलाचे वजन किती आहे? मुलाचे वजन जेवढं आहे तेवढं टाका. 13 किलो आहे समजा. उंची किती आहे? 120 आहे. ठीक आहे, निरीक्षण नोंद सेव्ह करा. ठीक आहे. तर असंच आणखीन मुलांचं, या दोघांचं आपण टाकू शकतो. ठीक आहे, की अच्छा, आणि मुलं आहेत. पुढे पुढे आणखीन आहेत बघा मुलं. ओके. तर ह्याच्यामध्ये सोडण्यात आले. हे काय म्हणतं? सोडण्यात येऊ शकत नाही. कारण का? सोडण्याचे निकष वेगळे आहेत. 9 आठवड्यांपेक्षा कमी काळापासून सोडण्यात येत नाही. ओके म्हटलं, सोडण्यात आले, मी घेऊ शकत नाही. मूल सोडून गेले, डामा झालं ज्याला म्हणतो आपण, डिस्चार्ज अगेन मेडिकल ऍडवाइस, सोडून गेलं. तर का सोडून गेलं? तर त्याचं कारण काय? व्हीसीडीसी बंद पडली समजा, कुटुंबाने नाकारले, कुटुंब स्थलांतरित झाले, किंवा मुलाचा मृत्यू झाला. सो हिअर देर इज अ स्पेलिंग मिस्टेक्स. मग मग ऍडिशनल आय आहे, शुड बी मुलाचा. कुटुंब स्थलांतरित झालं, तर हे नोंद करा. ठीक आहे. त्यानंतर
आणखीन एक मुलाचं भरूया. तर असं आपल्याला मॉनिटर करायचं आहे. दर 15 दिवसालाच हा फक्त फॉर्म ओपन होणार. ठीक आहे, ज्या दिवशी मॉनिटर करायचं आहे त्याच दिवशी. तर हे समजा मागच्या आठवड्यात भरलं होतं, तर मी डाटा भरला नाही, मागच्या आठवड्यात करू शकते. तर होय म्हटलं, ईडीने व्यवस्थित सेवन करतं. मुलाचं वजन किती आहे ते टाकलं मी, 14 किलो. उंची किती आहे? 120. ठीक आहे. ओके. तर असं आपलं मॉनिटरिंग आहेत. आता सगळे आपले केसेस अजून ओपन व्हायला वेळ आहे. हे रेडीवाले फक्त ओपन आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा तिसरा फॉर्म जो आहे, व्हीसीडीसी यूसीडीसी निरीक्षण, हा आपल्याला व्हीसीडीसी सुरू झाल्यावर दर 15 दिवसाला त्या मुलाला व्हिजिट करून भरायचा आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे का? काय अडचण नसेल तर सगळ्यांनी डमी फॉर्म भरा बरं आपापला. कुणाला काय प्रश्न असेल, अडचण असेल तर कळवा बरं. परत एक 5 मिनिटं देतो. ज्यांचे ज्यांचं झालं असेल ते चॅटमध्ये लिहून पाठवा झालं. ज्यांना काय अडचण येत असेल त्यांनी कळवा बरं. कुणाला काय प्रश्न आहे का?